भावांना स्वागत करतो आपल्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आज काय विषय आज आहे, आम्ही चाललो आहे मुंबईला चाललो आहे. तर बघू, शूट तर करणारच, तर तुम्हाला माझ्या पण येईल ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग बघत राहा आणि मजा घेत राहा. आपली गाडी सुटते. डिलक्स आहे का? नाही, डिलक्सला बी चावी नाही. चावी आहे कुठं मग? गाडी आहे कुठं? गाडी आहे कुठं ते? जाऊ दे, थांबा बघतो मग बघू. नो पोचलोय आत्ता इकडं. आता निघतोय. तिकीट विकेट तर घेतलं आपण आणि मग निघायचं बरोबर. काय नाही, चला ट्रेनमध्ये भेटलं. फोन बी असू, सिनेमॅटिक शूट करायचं आहे. ट्रेन कशा मी उतरेल भाऊ, पुणे मी इथून घरी जाईल. गाडीची चावी बाईक नाही म्हणत आहे, तसं मी उतरेल. मी वसळत गेलो. 150 रुपये. मला नाही माहिती तुम्हाला माझा आवाज येतोय नाही येतोय, पण स्पीड चेक करा. 150 ते 180च्या स्पीडला पळवतोय हा. झापतूक नुसती गाडी काढतोय. झापतूक आता स्लो केली आहे कुठं. एवढा वेळ झाला, इतकी जोरात पळवतोय ना गाडी तो की काय बोलायला नको. बेकार जोरात गाडी पळवते. अजून पण जोरातच आहे, म्हणजे हे चालतंय. ट्रेनमध्ये सेफ आहे ना, सेफ्टी फर्स्ट असते आपल्याला. तो वाला एरिया इतका भारी होता. आमच्या सिनेमॅटिक बघितलं असाल तुम्ही, पण जो पुढचा मागचा वाला एक व्ह्यू होता, तिथं ब्रिज होतं आणि तिथे मी सीटवर बसलो होतो. शेजारी पोरी बसल्यात, मला शूट बी नाही करणार. तेच त्यांचं शूटिंग चाललं होतं. सीन शूट करता आलं तर बरोबर. पुढचा सीन तर काही दिसत नाही गेला असतं तर 100. जाऊ शकतो. काही शूटिंग नाही भाऊ, ब्लॉग चालू आहे फक्त. शूटिंग काहीच नाही. जाईल कधी पडायला नको. बंद करतो, नाही तर पडायचं माझ्या समोर. मदतीसाठी काय तुम्ही बोलताल शब्द काय बोलू नका. 500 रुपये टेको. 500 रुपये टेको जरा जेवायला. भैया बरोबर आहे की नाही? जेवायला दिले पाहिजे ना पैसे. खाने के लिए देना चाहिए ना. इतना दूर तक आए, अभी कैसे नाराज कर रहे. एकदा एवढं सामान, एवढा मोठा तुला शेड दिलाय मी. या सेटचं आता जाऊ दे, तो सेटच आहे, तो चारणारच आहे. त्याचा वाद तू चार आहे ना. ठेवलाय रे तुम्हाला मी असं. आम्ही इथे जाऊ बोलू की बघ 4 पर्यंत जसं पण आहे ते आपण इथं म्हणलं. 4 पर्यंत असल्यावरती जाऊ. ऑर्डर लय गर्दीपेक्षा गरमी जास्त. गर्दी तर सगळीकडेच आहे, पण गरमी त्यापेक्षा जास्त आहे.
लय वैतागलोय गरमीला भाऊ, जास्त नाही करत. हो रिक्षा बिक्षा हे मुंबईची निशाणी. आम्हाला माहिती होतं मुंबईमध्ये गरम होते, तरी पण आम्ही आलो आमची आज मिटवायला. बरोबर आहे का, आज मिटवायला आलो. आता काय करू नाही शकत, ऑप्शन नाही आहे. तर बघू 4पर्यंत थांबायचं ठरलंय. 4पर्यंत थांबायचं बघू. मित्र आले तर आले, नाही तर मग ट्रेनने नाही तर कॅब करू त्यांनी जायची ती. तर आता काहीतरी पहिला आता बघू. सगळ्यात आरामात हे आवडतं आपल्याला, एकदम आरामात उतरायचं, चालायची बी गरज लागत नाही. नाहीतर हे यायला ते पण आहे. वरती तिकीट काढायचे. आम्ही इटलो, आम्हाला प्लॅटफॉर्मवर जायचं होतं, इटलो आम्ही. जाऊ दे, चला आता प्लॅटफॉर्मवरती जाऊ दे. आता आमची फॅमिली, तिथे अनिलची फॅमिली, तिथं आम्ही, तिथं मी एकटा झोपलो. आता झोपतो 4पर्यंत जागायचं, त्यापेक्षा झोपून जातो. झोपे वाढतो. भावांनो आता रिक्षात बसलोय. आमचे मित्र आले तिकडं पनवेलला, मॅकडॉनल्डची इथे वाटतं. आता काय तिकडं चाललंय. अजून 28 मिनिटं दाखवते. चांगलं कार मध्ये गेलो असतं, रिक्षात नेले. आता काय चालतं एवढं तेवढं. आता पनवेलचं गरमी सहन करतोय आम्ही. निसते घामाने, काय बोलतात, कामाने नुसते कपडे भेटले अडगत झाले. लय गरम झाले. मुंबई आणि पुण्यात आहे ना, जमीन आसमानचाच फरक आहे. थंडी गरमी घाम बसला का तू? त्यांना दाखवलं असतं पनवेलची गरमी. तिथं कंटिन्यू पुसतोय रे, तरी बी घाम येतोय. कंटिन्युअसली घाम, कंटिन्युअसली घाम येते. ठीक आहे, आपल्या भावाची गाडी. अरे गेली कुठं मग गाडी लावून? तर गाडीत आहेत दोघं, गाडीत बी नाहीत रे, गाडीत बी नाही ती. मुंबई की पब्लिक बोलते, मुंह नहीं खोलते, सीधा मुंह में. टोलवाल्यांकडनं म्हणणं सरळ. त्याच्याकडून टोलवाल्यांकडून. काय आता सगळ्यांचं स्वागत बिअरच्या बॉटल सोबतच करते ते. अरे जाऊ दे. मीटिंग मोठी माणसं मीटिंगला बसलेले काही, आमच्यासारखी गरीब त्यांचं कॉन्व्हर्जेशन ब्लॉग मध्ये घेऊ का मी? हा मशीन आहे का? काय गरम ते बघ जुगाड बघ, हा फेसी तिकडं, हा फेसी इकडं. मुंबई जुगाड. कोणी कोणी? संदीप बेलदर आहे मग. कोण? तो कोण आहे? अरे सँडी. हा देव आहे तिचे. वेळू फाटा. हो ना, तर इथून डायरेक्ट घरचं द्वार. ते पण आमच्या ऋषी भाऊंनी नीट नेलं आम्हाला घरी. तर नाहीतर भाऊंच्या मागं तशी बी लय दळिंद्री लागली. रडतच ते मान्य नाही मला. बघ ना आयला लय हे रे, ग्लोबल वॉर्मिंग लय येतं. तर थोबडाचा बॉसाडा झाला. वैतागलो रे. तिथं स्टेशनच्या इथं ते एवढं गरम होत होतं ना, गरम.
अरे तरी पण प्रॉपर मुंबईमध्ये नव्हतो. आज तिकडं तर भाई या मरीन ड्राईव्ह म्हणतोय ना, आत्ता पण गेला तरी घाम सुटतो डायरेक्ट. लय वाटो आहे तिकडं. बेकार विषय आहे मरीन ड्राईव्हला. काय आता हे गेले इकडं चहा प्यायला, मला गाडीपाशी थांबून दिलं बरं हायवे मध्ये. काय आता थांबायचं, चहा प्यायची माझी इच्छा नव्हती, म्हणलं आईस्क्रीम खावं तेवढं. यांचं काम 25 चाललंय, इथं आपण आईस्क्रीम खाल्ली. मला आता काय जेवायचंय खरं तर, बघू कुठं भेटतंय का जेवायला. आता असा काही एवढा टाइम नाही झाला, 10 वाजले. बघू लोणावळ्यात थांबणार आहे, बघू लोणावळ्यात कुठं जेवायला भेटते. हो नो, आत्ता शिक पोचलोय आपल्या इथं. अहो मी तर झोपून गेलो, जेवायला बसलो, जेवून झालं का तसा झोपूनच गेलो मी. ते की आत्ता उठलो, म्हणजे आत्ता नाही, तिकडून गाडी बी घेतली आपली 2 व्हीलर, सकाळी गेलतो तिथून. तर जाऊ दे आता, काय एंड करतो आजच्या ब्लॉगला. जर का आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.